अमरावतीतील मार्डी रोड परिसरात घडलेल्या काजल इंगळे हत्याकांडाने अमरावती शहर हादरले। या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी प्रहार सामाजिक संघटनेने केली आहे। महानगर प्रमुख बंटी रामटेके, जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। या प्रकरणाचा जलद गतीने निष्पक्ष तपास करून फास्ट ट्रॅक न्यायालयातही खटला चालवावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली। काय नेमकी तुझी मागणी आहे आणि कशासाठी करत आहे? 2 जून या दिवशी अमरावती तपोवन या ठिकाणी अत्यंत घृणाकृत असा तिथे कांड केलेला आहे। त्याला कांड म्हटले जाते। एका मुलीला अमुष्य दाखवून अमरावती या ठिकाणी त्या मुलीला तिच्यावर अत्याचार करून तिला जाळण्याचा प्रयत्न केला ताकी ते पुरावा त्यांना मिळाले नाही पाहिजे म्हणून। विश्रोळी या ठिकाणी तिचे साधारण घराणं आहे, एक सामान्य घराण्यातली ती मुलगी आहे। सर्वात मोठा प्रश्न की महिला असुरक्षित आहे, ह्या महाराष्ट्राच्या गृहमंत्रीला सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण प्रकरण 2 जूनचं झालेलं आहे का? या प्रकरणाला आवाज का उठवला नाही हा सर्वात मोठा प्रश्न। जर गरीबाची मुलगी जर असेल तर त्या मुलीला न्याय लवकरात लवकर मिळावा। इतक्या प्रकारे नीच कृतीचं प्रकरण केलं आणि अजूनही त्याची यंत्रणा पूर्णपणे पार पाडलेली नाही आहे। आम्ही आज या तपत्या उन्हामध्ये आमचे वरिष्ठ पदाधिकारी बंटी भाऊ आहे, छोटू भाऊ आहे, संपूर्ण पदाधिकारी आहे आणि मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगते, किती प्रकरण होत आहे, का बरं गृहमंत्र्याला जाग येत नाही आहे? तुम्ही सांगता महाराष्ट्र सुरक्षित आहे आणि या सर्व गोष्टी वारंवार होत आहे। आम्ही निषेध करतो। आम्ही सर्व महिला एकच विनंती करतो, ती लेकबाय आमची प्रत्येकाची आहे, तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि ज्या कोणी नालायकाने हे नीच कृत्य केलेलं आहे त्याला तुम्ही पकडा आणि त्याला फाशीची शिक्षा द्या। मला असं वाटतंय की कदाचित हे असं प्रकरण करणाऱ्याला जर फाशी दिली तर हे प्रकरण थांबू शकता। तुम्ही काय सांगत आहे की नेहमी की त्याचा न्याय निवाडा करणार, त्याला तुम्ही सुरक्षा प्रोटेक्शन देता? तुम्ही आमच्यासारख्या महिलांना सुरक्षा प्रोटेक्शन देऊ शकत नाही, परंतु जो निर्दोष जो गुन्हेगार करतो त्याला पूर्णपणे तुम्ही त्याचं प्रोटेक्शन करता। हे निर्लज्जपणा या गोष्टीला म्हटलं जाते।